पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झालेली आहे आणि आता आपण पाहतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हे अर्ज वाटप आहे ते आजपासून करायला सुरुवात झालेली आहे आणि गर्दी आपण पाहतोय की अवघ्या काही वेळापूर्वीच हे अर्ज वाटप करायला सुरुवात झालेली आहे आणि सगळे मनसेचे जे इच्छुक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते आता अर्ज घेण्यासाठी या पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि गर्दी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळ्या प्रभागांमधून मनसेचे हे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत जे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि शहर कार्यालयामध्ये या अर्जांचं वाटप आता केलं जातंय। खरं तर या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एकत्र लढणार अशा पद्धतीच्या चर्चा आहेत आणि त्यामुळे नेमकं आता मनसे कशा पद्धतीने लढणार आहे ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। स्वतः मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे सुद्धा अर्ज घेण्यासाठी आलेले आहेत, त्याचबरोबर मनसेचे बाबू आगसकर आहेत ते आलेले आहेत। म्हणजे मनसेच्या पहिल्या फळीतले सगळे नेते या ठिकाणी पाहतोय ज्यांना ही महानगरपालिकेची निवडणूक लढायची आहे आणि ते सुद्धा आता हे उमेदवारी अर्ज घेत आहेत आणि गर्दी सुद्धा मनसैनिकांची मोठ्या संख्येने झालेली आहे। तुम्ही सुद्धा अर्ज घेतलेला आहे, काय नेमकी भावना आहे आणि कशा पद्धतीने लढाईची तयारी सुरू केली? आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवार म्हणून आजच आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्जाचे फॉर्म वाटप या ठिकाणी निःशुल्क सुरू केलेले आहेत। त्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लढण्याची तयारी करतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या प्रमाणात तयारी करतोय आणि खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो। खरं तर कोणताही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारखा कार्यकर्ता 10 वर्ष नगरसेवक आहे, त्यामुळं सर्वसामान्यांची जाण असलेले सर्व आमचे कार्यकर्ते आहेत आणि ते आज या ठिकाणी उमेदवारी फॉर्म घेतात। तुम्ही पण अर्ज घेतलेला आहात, तुम्ही सुद्धा महानगर अर्ज घेतो यांच्याकडनं। तर मनसेचे बाबू आगसकर आहेत, त्यांनी सुद्धा अर्ज घेतलेला आहे। अर्ज घेतलेला आहे, कशा पद्धतीने तयारी असणार आहे? तयारी निवडणूक जिंकण्यासाठीच असणार आहे आणि एक अर्ज आहे तो 2 अर्ज घेतोय, दोघे लढतोय। मी माझी मिसेस आणि मी दोघांनी वेगवेगळ्या प्रभागातून लढतोय आणि हा अर्ज आज घेतलाय, आज जिंकण्यासाठीच घेतलाय आणि त्यामुळं आता निवडणुकीला खऱ्या अर्थाने आम्ही सुरुवात केलेली आहे आणि 100% निवडणूक आम्ही जिंकू। हेमंत संबूस पण दिसतात आपल्याला, तुम्ही पण अर्ज घेतलाय का घ्यायचाय? घेतोय मी आता मी अर्ज लढायचंय तुम्हाला? हो हो हो, पण जिंकायचंय, नुसतं लढायचं नाहीये मला। सैनिकांसोबत आता पदाधिकारी सुद्धा अर्ज घेतात? हो हो हो, सगळे पदाधिकारी जे पहिल्या फळीतले आहेत तेही निवडणूक लढणार आहेत आणि जिंकण्यासाठी सगळे उतरत आहेत। किशोर शिंदे आहेत आपल्यासोबत, तुम्ही अर्ज देताय, काय नेमकं बघताय, कसा उमेदवार असावा किंवा जे अर्ज घ्यायला येत आहेत त्यांच्या काय म्हणजे काय काय अर्जामध्ये तुम्ही नमूद केलेलं आहे? आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी जे पुणे शहरातले इच्छुक उमेदवार आहेत त्यांना अर्ज देण्याचा वाटप करण्याचा हा आजचा कार्यक्रम आहे। या अर्जामध्ये पूर्णपणे माहिती आहे, नाव असेल, पत्ता असेल आणि कुठल्या तुम्ही प्रभागामध्ये लढणार आहात, प्रभागाची तुम्हाला माहिती आहे का, पक्षाचे तुम्ही पदाधिकारी कधी बसणे, पक्षामध्ये काय काम केलेले, पक्षाचा अहवाल कसा आहे, या सर्व माहिती याच्यामध्ये असणार आहे। अ मध्ये लढणार, ब मध्ये लढणार, क मध्ये लढणार का ड मध्ये, हे सर्व डिटेल ह्याच्यामध्ये असणार आहे आणि खूप छान प्रकारचा फॉर्म सुटसुटीत असा बनवलेला आहे। सर्वच प्रभागांमधून घेताय तुम्ही? सर्वच प्रभाग म्हणजे 165 ठिकाणी वॉर्डामध्ये जेवढे इच्छुक आहे तेवढ्या सगळ्यांना आम्ही फॉर्म देतो। आहेत तेवढे उमेदवार आपल्याकडे? आमच्याकडे 200 उमेदवार असतील कदाचित। दुसरीकडे युतीच्या पण चर्चा आहे, तर त्या अनुषंगानं मग कसं हे सांगड घालणार तुम्ही? राजसाहेबांनी ठरवणार आहेत युतीच्या संदर्भात, युती होणार आहे न होणार आहे राजसाहेब ठरवतील, परंतु आमचं काम आहे की पक्षामध्ये आलेल्या सर्वांना उमेदवारीचे फॉर्म दिले पाहिजे आणि त्याच्यानंतर जो स्ट्रॉंग उमेदवार असेल तर राजसाहेबांकडे आमची लिस्ट जाईल, त्याच्यानंतर ठरवलं जाईल। म्हणजे आपण पाहतो की या बाजूला गर्दी मोठ्या संख्येने नागरिकांची झालेली आहे, मनसैनिक आहेत ते अशा पद्धतीने उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलेले आहेत। आज आणि उद्या 2 दिवस हे अर्ज घेण्याची पद्धत आहे ती असणार आहे आणि मोठ्या संख्येने सगळे म्हणजे शहराध्यक्षांसह मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते सगळे अर्ज घेत आहेत, इच्छुक सगळे जण असणार आहेत। 2 दिवस हे सगळे उमेदवार अर्ज स्वीकारल्यानंतर हे वरिष्ठ पातळीवर त्याची छाननी होणार आहे आणि नेमकं कुणाला उमेदवारी अर्ज दिली जाते किंवा कुणाची मुलाखत घेतली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। युती शिवसेनेसोबत होईल का नाही हा पुढचा प्रश्न आहे, पण त्याआधी मनसेने सर्व प्रभागांमध्ये इच्छुकांना उमेदवारी अर्ज द्यायला आजपासून सुरुवात केलेली आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।